वळ्यात पुढच्या बातमीकडे। सतत कोसळणाऱ्या पावसाचा राज्यातल्या पोलीस भरतीवर परिणाम झालेला आहे। ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मात्र ज्या ठिकाणी पाऊस सुरू नाहीये तिथे भरती सुरूच राहणार आहे। तर पावसाळ्यामध्ये भरती का करता असा सवाल आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केलाय। तर सतत कोसळणाऱ्या पावसाचा राज्यातल्या पोलीस भरतीवर परिणाम झाल्याचं चित्र आहे। ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी सध्या पोलीस भरती पुढे ढकलण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी ज्या काही ग्राउंडच्या चाचण्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। मुळातच यामध्ये हे करण्याचं कारण असं आहे की आपल्याला कल्पना आहे पुढे पाऊस वाढणार आहे, त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे। पावसामध्ये भरती का केली, पहिले का नाही केली याचा अर्थ तुम्हाला भरती करायचीच नाही आहे। पण राज्याचं सरकार म्हणून तुम्ही फॉरेन इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केलं तर मग 17,000 पदासाठी 17 लाखाच्या वर पोलीस भरतीमध्ये मुलं मुली येणं याचा अर्थ की राज्यामध्ये बेरोजगारांची संख्या जास्त आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।